ट्रान्सपोर्ट पुण्याचं वीक आहे. रॅश ड्रायव्हिंग पूर्वीही होता, आत्ताही आहे. रस्त्यावर चालणाऱ्या लोकांचाच कोणी विचार करत नाहीये, हे जास्त दिसून येतं आजकाल. हे एकमेव शहर आहे भारतामध्ये ज्याच्यामध्ये अर्बन स्प्रॉल्स म्हणजे शहर एकदम वेगानं वाढलेलं आहे. की एवढ्या वेगाने इन्फ्रास्ट्रक्चर नाही वाढू शकत. तर की 20 किलोमीटर प्रति तासावरून आपण 26.8 किलोमीटर प्रति तासावर आलो. हा 6 ते 7 किलोमीटरचा फरक कागदावर खरंच खूप मोठा वाटतोय. पण पुणेकरांचं अजूनही असं म्हणणं आहे की आम्हाला ऑन रोड तो अजूनही जाणवत नाही. 6.8 किलोमीटर ज्याला पूर्वी साधारण 30 मिनटं लागत होते, आता लोक 15 मिनिटात या रोडने जातात. पुण्यामध्ये साधारण 734 मिसिंग लिंक्स आहेत. रस्त्यावरची कामं सुरू व्हायलाच वर्षानुवर्ष जात आहेत. जसं की नवले ब्रिज असेल, खराडी जकात नाका असेल किंवा नॉर्थ मेन रोड असेल. ह्या सगळ्या रस्त्यांची कामं अजून सुद्धा आपल्याला पेंडिंग दिसतात. मग इथे कुठेतरी ट्रॅफिक मॅनेजमेंटचं अपयश आहे असं म्हणता येईल. म्हणजे की बाणेर पाषाण लिंक रोड जो आहे त्याला तयार व्हायलाच 34 वर्ष गेली आहेत. मी याच्याशी सहमत नाही आहे की याला विलंब होतोय त्यामुळं अडचणी होतात. त्याच्यावर पुणेकरांचा भयंकर राग आहे. दोष तर आमचा आहे, आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. शहराची वाहतूक सुधारली पाहिजे आणि त्याची जबाबदारी फक्त वाहतूक पोलिसांनी आणि प्रशासनाने घ्यावी. याच्यापेक्षा आता वेगळीकडे बघण्याची गरज आहे असं मला वाटतं.